हॅलो बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? उन्हाळ्यात काय चालली आहे मजा मस्ती? तुम्ही आमचे सगळे व्हिडिओज पाहताय ना? आणि सध्या खाणं काय चालू आहे? आई मस्त मज्जा मज्जा छान छान करत असेल ना? आंब्याचा रस होत खाताय की नाही? पण त्याचबरोबर भाज्या पण खाल्ल्या पाहिजेत. आज मी तुम्हाला एक भाज्यांची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, भाजीवाल्याकडे सगळ्या भाज्या एकत्र होत्या. भाजीवाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भाज्या लावत होता यार्डातनं आणल्यानंतर, आणि त्या भाज्या एकमेकांशी बोलत होत्या. काय बोलत होत्या आता बघूया हं आपण. त्याच्यात त्या भाज्यांच्या त्याच्या पिशवीमध्ये, पोत्यामध्ये सर्वात वरती होता टमॅटो. टमॅटो म्हणाला, पहा मी कसा आहे, सर्वात वरती. तुम्ही सगळे खाली, मी सर्वात वरती. मग तिकडनं बटाटा आला. बटाटा म्हणाला, मी तर एकदम खाली असतो, तू पिचकल्या जातो, तुझा सगळा रस रस होतो, म्हणून तुला वर ठेवावं लागतं म्हणे. तुला काय, सगळ्या भाज्यांना नुसतं तुला ग्रेव्ही म्हणून वापरतात, ब्रेडवर सॉस, दुसरा तुझा काही उपयोग नाही. मग तिकडनं होती ढोबळी मिरची, लाल रंगाची आणि हिरव्या रंगाची. ती म्हणाली, मला तर काय बाबा, पावभाजीत वापरतात, आतल्या बिया काढून टाकतात आणि मग पावभाजी करतात, माझी भाजी करतात. चायनीजमध्ये माझा खूप उपयोग होतो. पण चायनीज खाणं चांगलं नाही हां, इथे अजिबात खात जाऊ नका ते. एरवी माझी भाजी तुम्ही कशीही खा, पण चायनीज पदार्थांमधली माझी भाजी तुम्ही खाऊच नका हां. नंतर आलं गाजर. गाजर म्हणालं, मी तर सर्वात शक्तिमान, मला माझा उपयोग डोळे छान होण्यासाठी होतो. आणि माझी काय करतात माहिती आहे का, गोड गोड हलवा बनवतात, सॅलड म्हणून खातात, कोशिंबीर बनवतात आणि काय काय मज्जा. त्यानंतर आला मुळा. मुळा म्हणाला, मी अत्यंत उग्र आहे, सगळे लोक मला चिरल्यानंतर भयंकर वास येतो बाई, घाणेरडा वास येतो. मुलं तर असे नाक मुरडतात. पण तुम्हाला माहिती आहे का, पोट छान राहण्यासाठी माझा उपयोग सर्वात छान आहे. माझ्या वरती जी हिरवी हिरवी पानं आहेत ना, त्या पानांची सुद्धा भाजी करता येते, काहीच वाया जात नाही. माझी कोशिंबीर पण खूप छान लागते बरं, दह्यातली तर खूपच छान लागते. आता आला फ्लावर, फुलकोबी. फुलकोबी म्हणाला, मी तर एवढं मोठं फूल असतं आणि माझ्या फुलाचे तुकडे तुकडे करतात आणि मग माझा पुलावमध्ये वापर होतो, पावभाजीमध्ये वापर होतो, नुसती खायला वापर होतो आणि काय काय. मला तर बाबा माझी ठेवतात माणसं, ती खूप आवडते. तिकडनं आली ब्रोकोली. ब्रोकोली म्हणाली, आत्ता कुठे मी इथे भारतात दिसायला लागले, नाही तर काही मी इथे दिसत नव्हते, पण आता दिसायला लागली आणि लोक मला खायला लागले. पण थोडक्यात काय, मी फुलकोबीचीच बहीण आहे. नंतर आली पत्ताकोबी. पत्ताकोबी म्हणाली, खरं तर मी पालेभाजी, पण लोक मला फळभाजीसारखाच उपयोग करतात. माझ्या प्रत्येक पानाचा उपयोग असतो, भाजी चिरून भाजी करतात, सॅलड करतात आणि काय 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 काय. त्यानंतर आलं नवलकोल. नवलकोल म्हणाला, माझी पण भाजी करतात, कोशिंबीर करतात. त्यानंतर आलं बीटरूट. बीटरूट लाल बुंद होतं मस्त. आणि रंगपंचमीला म्हणे, छोट्या मुलांना जर रंग बनवायचा असेल ना, तर बीटरूटचा रंग बनवला की त्याचा त्रास होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, बीटरूटनी रक्त वाढतं अंगातलं, त्याच्यामुळे छोट्या मुलांना बीटरूट खाणं खूप उपयोगी आहे. मग ते उकडून खाता येतं, कोशिंबीर करून खाता येते, नंतर भाजी करून खाता येते. हे आले मटार दाणे. हे तर वाव, मुलांना खूप आवडतात. तुम्ही सोलता की नाही सगळे? सोलून तुमची आई काय करते, फ्रीझरमध्ये खूप सारे साठवून ठेवते. मग त्या मटारचा भात करते, कच्चे मटारचे दाणे खायला देते. मग काय, मटारच्या सीझनमध्ये
मटार म्हणाला, माझा उपयोग तर काय, पोहे केले घातला मटार, उपमा केला घातला मटार, मटारची केली पॅटीस, मटारची केली करंजी, आणि काय काय. मी तर बाबा खूप खुश आहे. सीझनमध्येच येतो, पण आजकाल मी 12 महिने मिळतो. आता आली भेंडी. एक होती भेंडी, तिला आली शेंडी, भेंडीला आला काटा, भेंडी म्हणाली टाटा. भेंडी तर सगळ्या मुलांची सर्वात आवडती. आणि म्हणे डायबिटीस असतं ना ज्या म्हाताऱ्या माणसांना, ते रात्रभर माझं पाण्यात ठेवतात मला, आणि सकाळी उठून तेच पाणी पितात. म्हणे त्यांनी शुगर कमी होते. आहे की नाही मी उपयोगी. आता आलो, कोण आलं बरं, लसूण आणि आलं. आलं म्हणालं, मला तर किसून किसून कशात कशात घालतात. लसूण म्हणालं, मला पण ठेचून ठेचून घालतात. प्रत्येक फोडणीमध्ये माझ्याशिवाय फोडणीच होत नाही म्हणे. मग कोण आलं बघा बरं का, हे आलं वांग. वांग म्हणालं, थंडीच्या दिवसात मी म्हणजे एकदम छान. माझं भरीत काय करतात, भाजी काय करतात, नुसते काप करून काय खातात. आणि माहिती आहे का, जे नॉनव्हेज फिश वगैरे खात नाहीत ना, फिश चिकन, ते म्हणे मला एक टांकी मुर्गी म्हणतात. आणि माझी भाजी नॉनव्हेजसारखी आवडीने खातात. ही आली काकडी. काकडी म्हणाली, मी तर सगळ्या सीझनमध्ये तोंडी लावणं म्हणून वापरल्या जाते. मला कापून खातात. उन्हाळ्याच्या दिवसात तर माझा उपयोग प्रचंड असतो. मग आलं कडू कारलं. बिचारं रडत होतं. ते म्हणालं की मला कोणीच विचारत नाही, सगळेजण मला कडू कडू करून लांब टाकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या भाज्यांमध्ये कडू भाज्या पण पोटात जायलाच पाहिजे. त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी मला खाल्लंच पाहिजे. नंतर आला दुधी भोपळा. दुधी भोपळा म्हणाला, मला तर मी एवढा मोठा असतो, एकदम काही सगळा करत नाहीत म्हणे आया तुमच्या. कधी कधी अर्धी भाजी करतात, अर्धा हलवा करतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा काहीतरी मेळा वगैरे असतो ना, तिथे म्हणे माझा गेम ठेवतात. मला एका खोलीत बंद करतात, दोरीला लटकवून ठेवतात, आणि बाहेर पाटी लिहितात 5 रुपयात दुधी हलवा. लोक आत येतात आणि 5 रुपये भरून आत येतात. मला नुसतं हलवायचं, खायला बिचाऱ्यांना मिळतच नाही. मी अशी गंमत करतात. आता आलं दोडकं. ते म्हणालं, मी काय दुधी भोपळ्यासारखाच, सालं किसून त्याची चटणी, नंतर भाजी, असं काय काय बरोच माझं पण करतात. नंतर आला लाल भोपळा. तो म्हणाला, काही नाही, त्या म्हातारीतल्या भोपळ्यासारखं काही माझ्यात बसून कोणी येत नाही, आणि टुणूक टुणूक मला काही उडून चालता येत नाही. पहिली गोष्ट काय करतात, माझ्यावर सुरी चालवतात म्हणे, आणि तो तुकडे 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 करून मग विकतात मला. मी अख्खा भोपळा कोणी घेत नाही म्हणे. आणि आतल्या ज्या बिया असतात ना, ते भाजीवाले काका टाकूनच देतात म्हणे. आणि पण काही काही म्हाताऱ्या आज्या जर आल्या ना भाजी घ्यायला, तर माझ्या बिया आवर्जून घेऊन जातात आणि वाळवतात, आणि त्यांच्या छोट्या छोट्या नातवंडांना मुद्दाम खाऊ घालतात, आणि त्याला म्हणतात मगज बी. हे काय, मक्याचं कणीस. हे तर पावसाळा आला की मक्याची कणसं येतात. जागोजाग मक्याच्या कणसाच्या गाड्या फिरायला लागतात, आणि मग भुट्टा खातात सगळी मुलं आवडीने, भाजून गरम गरम. आणि मक्याचे दाणे पण 12 महिने मिळतात. ही पण सगळं माझ्या भातामध्ये घालतात. कॉर्नचा राईस करतात, कॉर्नचं सूप करतात, आणि काय काय मजा. आणि ही काय माहिती आहे का, हा स्वीट पोटॅटो आहे, याला म्हणतात रताळं. हे असतं गोडगोड, आणि उपासाच्या दिवशी मला विशेष मान असतो. माझी गोडफोडी करतात, किस करतात. एरवी जास्त कोणी मला खात नाही. आता ह्या आल्या पालेभाज्या. ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत बरं का. पालेभाज्यांमध्ये इथे तुम्हाला चित्र फक्त पालकच दिसतोय,
नंतर पालक, मेथी, कोथिंबीर आणि काय काय पालेभाज्या असतात, चाकवत असतं, तांदूळका असतो, या सगळ्या भाज्या रोज खाल्ल्या पाहिजे. तुम्ही आम्हाला रोज खाल्लं तर तुम्ही निरोगी राहाल. त्यामुळे भाज्या रोज खायच्या. कोथिंबीर म्हणाली, मी तर दररोज खाल्ल्या जाते. मी तर डेकोरेशन म्हणून माझा वापर होतो. प्रत्येक पदार्थाच्या वर चिरून घातली की पदार्थ कसा दिसतो, यम्मी दिसतो आणि सगळ्यांना तो खावासा वाटतो. वाव, मला असा ह्या सगळ्या भाज्यांच्या गप्पा होत होत्या. आणि तेवढ्यात अशा सगळ्यांच्या गप्पा झाल्या तेवढ्यात भाजीवाल्यांनी सगळ्या भाज्या खाली काढल्या, सगळ्या टोपल्यांमध्ये लावल्या आणि मग त्याच्याकडे गिऱ्हाईकांची ही गर्दी चालू झाली आणि सगळ्या भाज्या एकमेकांच्या वर परत जशा आधी भाजीवाल्याकडे होत्या तशा गिऱ्हाईकांच्या पिशव्यांमध्ये गेल्या आणि प्रत्येकाच्या घरी गेल्या. आणि मग पण सगळ्या भाज्या शेवटी काय म्हणाल्या माहिती आहे का, फळं कशी अख्खी खाता येतात, आम्हाला मात्र कोणी अख्खं खात नाही, आम्हाला पहिल्यांदा सुरीच लागते म्हणे आमच्या अंगावर, दुसरं काही होत नाही. त्याचं जरा वाईट वाटतं, पण काय करणार, त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. खाणार कशा तुम्ही भाज्या, नुसत्या न कापता खाताच येणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मानेवर सुरी चालवावीच लागते.